तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय। दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा आणि ग्रामस्थांचा न्यायासाठी लढा आजही सुरू आहे। दरम्यान या धक्कादायक हत्येच्या आठवणीने देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू आजही थांबत नाहीत। दरम्यान संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे। या दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस हे मस्साजोगला जाण्याची शक्यता आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आज मस्साजोगमध्ये त्यांचं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरे केले जाते। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। 1 वर्ष झालं या संपूर्ण घटनेला। आठवणी तर विसरता येत नसतात। काय भावना असते? भावना खूप आहेत सर। हे कुटुंबाचं एवढं दुर्दैव आहे की अशा गोष्टीत आठवणीत रात्रीपासून तर सगळ्या गोष्टी एवढ्या आठवायल्यात की म्हणजे त्या लेकरांकडे बघून असं वाटतं की म्हणजे आपण का रडायला पाहिजे, लेकरांना कोण आहे। आता ह्याच्यात मी आज मला काहीच कळत नाही काय बोलावं, ते पोकळी भरून येत नाही संतोष अण्णाची। आता ही संपूर्ण घटनाक्रम बघितला, ज्या पद्धतीने आरोपींना अटकही केली, एक आरोपी फरार आहे, कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे। तर हे सगळं चालू असताना ज्या समाजातील लोकांनी तुम्हाला धीर दिला होता, आधार दिला होता, त्यांचं पाठबळ होतं, हा लढा योग्य पद्धतीने सुरू आहे। हा लढा देखील योग्य पद्धतीनं सुरू आहे आणि या लढ्यामध्ये काही अपवाद वगळता राजकीय लोकांचे सगळे समाज घटक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांप्रदायिक, हे सगळे लोक सोबत आहेत आणि देशमुख कुटुंबे देखील त्यांना जो आधार दिलेला आहे, त्यांना जो धीर दिलेला आहे आणि लढाईला प्रेरणा दिलेली आहे की त्यांनी असे शब्द दिलेले आहेत की आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत असू, न्याय मिळाल्याच्या नंतर देखील आणि न्याय मिळेपर्यंत देखील। म्हणून देशमुख कुटुंबीय हे गाव त्या एका शब्दावर किंवा त्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे कुठंतरी त्याला एक धीर आलेला आहे। मात्र हा जो न्यायाचा लढा आहे तो एवढा काही सोपा नव्हता। म्हणजे आम्ही सुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेत होतो। SIT स्थापन करणं असेल किंवा मकोकाच्या कायद्याच्या अनुषंगाने किंवा प्रत्येक वेळेस तुम्हाला कुठली मागणी मान्य करायची असेल आंदोलन करावं लागलं। नाही, आंदोलनच नव्हे तर या न्यायाच्या भूमिकेमध्ये जे काही पाऊल उचलावं लागेल याच्यानंतर देखील ते कुटुंब जे आणि गाव हे आम्ही कधी पण ते उचलू आणि आम्ही न्यायाव्यतिरिक्त दुसरी आमची कुठलीच मागणी नसेल। आमच्या दुसऱ्या मागणीला आम्ही कधी रस्त्यावर उतरलो देखील नाहीत। आम्हाला फक्त न्याय पाहिजे। न्यायाच्या मागणीला आम्ही कधीही जे पाठीमागं केलं याच्यापेक्षा कठोर पाऊल कुठलंही उचलायचं आलं कुटुंबाला आणि गावाला तरी आम्ही म्हणजे त्यासाठी तयार आहोत। मात्र हे सगळं संपूर्ण प्रकरण होत असताना कुटुंबावरती दबाव आला, त्याचबरोबर कुटुंबाला आमिष दाखवायचा प्रयत्न केला किंवा कुटुंबाला वेगळ्या पद्धतीनं कुठल्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, असं काही घडलं आणि त्याला कसं तुम्ही फेस केलं? हे 100% घडलेलं आहे, परंतु मी त्यावेळेस का शेअर नाही गोष्टी केल्या सगळ्या, का तर हा लढा खूप मोठा होता, समोरची ताकद खूप मोठी होती आहे आणि जर आपण ते पुढं आणलं असतं तर आपण जे आपला फोकस आहे, जो तपासावरचा फोकस असेल, जो सगळा न्याय मागण्याचा फोकस असेल, त्याला कुठंतरी वेगळी चर्चा, वेगळं वळण आलं असतं। म्हणून त्या गोष्टी आम्ही त्या गोष्टीत पडलो नाहीत। ज्या रस्त्याला, ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचे रस्ते विचारत बसलो नाहीत आणि इकडं आपण लढत राहिलो। यासह